पोंभुर्णा तालुक्यामधील देवाडा बुजुर्ग ते पिपरी देशपांडे हा पोचमार्ग आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणामधून पिपरीकडे जाणारा हा रस्ता आहे। कित्येक वर्षापासून या रस्त्याची मागणी आहे। आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे सुद्धा या गावातील नागरिकांनी अनेकदा निवेदनं देऊन मागणी केली। त्यानुसार काही वर्षापूर्वी MRGSनं च्या माध्यमातून या रोडवर करोडो लाखो रुपये खर्च करून मातीचं काम केलेलं आहे, परंतु अद्यापपर्यंत या रोडला मुरुम किंवा खडीकरण करण्यात आलेलं नसल्यामुळे ग्रामीण भागातील या सर्व शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे। तर आपण यांच्याकडूनच आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया काय समस्या आहे या शेतकऱ्यांची, नागरिकांची। आमची समस्या म्हणजे गेले 15 ते 20 वर्ष झाला या रोडचा MRGSचं काम झालेलं आहे। या MRGSच्या कामामध्ये गव्हर्नमेंटकडून मुरुम आणि खडीकरण याची निधी येते। याच्यामध्ये फक्त खडीकरणही नाही झालं आहे आणि आपला मुरुमाचं कामही नाही झालं आहे। आणि इथं नुसत्या मातीवरून पाऊसभर जाता जाता लोकांचे कितीतरी गुरंढोरं मरण पावले। जाताना इथून त्रास होते, किती लोक फसतात, ट्रॅक्टरी फसून राहतात, एवढा आम्हाला त्रास भोगावा लागते। माननीय आमदार सुधीर मुनगंटीवारजी यांना आम्ही कळवलं होतं पत्राद्वारे, त्यांना सुद्धा सांगितलं, पण साहेबांनी आमच्याकडे काही गोष्टीचा लक्ष केला आणि त्याच्यामध्ये प्रशासनसुद्धा आम्हाला साथ नाही देऊन राहिला आहे। आम्ही बऱ्याचदा मागण्या केल्या ह्या ग्रामपंचायत कार्यालयाला, तरी पण ते सुद्धा आम्हाला सपोर्ट नाही करत आहे। आता यावर्षीसुद्धा आम्हाला याच चिखलामध्ये मरावं लागतं आणि पाय उकडत त्या शेतापर्यंत जावं लागते। माझा शेत इथून 5 किलोमीटर आहे जायसाठी। ह्या 5 किलोमीटरचा सामना करत माझे म्हातारे आई वडील त्या शेतापर्यंत जातात आणि सायंकाळी 9 वाजेपर्यंत घरी येतात रात्र। याच्यासाठी कायदेशीर शासनानं आमच्या मागण्या पूर्ण करावा आणि यावर्षीसुद्धा काम लवकरात लवकर जेवढ्या पद्धतीने चालू करता येईल तेवढ्या पद्धतीने चालू करावा। माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, तुम्हाला मी विनंती करतो की लवकरात लवकर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये या कामाची सुरुवात करण्यासाठी जो काही कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन हा काम सुरू करण्यात यावा, अशी मी गावकऱ्यातर्फे। आणि या रोडला बहुतेक 75% लोक गावातील जुळलेले आहेत। 75% लोकांनी काही दिवस या नाल्यामध्ये पाणी भरून राहिला की या नाल्यामधून पाणी असल्यावर याकडे जाता येत नाही, म्हणून ते 15 दिवस शेती तसेच ठप्प ठेवतात आणि त्या शेतीचं उत्पादन आम्हाला भेटत नाही बरोबरचा। एवढंच आम्हाला सांगायचं आहे। धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल। आपली गरज जी आहे, आमची समस्या जी आहे ती नक्कीच संवेदनशील असलेले आमचे आमदार, लाडके आमदार मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार हे नक्कीच आपल्या समस्येला वाचा फोडून लवकरात लवकर या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी प्रशासनाला बाधित करतील, अशी अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपेक्षा करूया। तुर्तास इथेच थांबूया। चला, धन्यवाद। या ना, समोर या ना। हा पिपरी ते देवाडा हो पेपरला तर येईल।